जय गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज खुसखुशीत दालबट्टी बनविणार आहे. त्यासाठी लागणारं पीठ कसं तयार करायचं ते सांगते. हे 3 पाव गहू निवडून घेतले. त्यात 1 पाव मका हे मिक्स करते. गहू आणि मका मिक्स करून गिरणीवरून दळून आणायचं. पोळीसाठी पाहिजे तसं बारीक पीठ न दळता रवाळ पीठ दळायचं. हे मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये सांगत आहे. असं छान रवाळ पीठ तयार होते. या वाटीने 2 वाटी पीठ, यामध्ये ओवा असा हातावर चोळून घेते. चवीनुसार मीठ, थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर भिजवून घेते. गोळा घट्टसरच भिजवायचा, खूप जास्त मळायचं नाही. पीठ असं भिजवायचं. यावर झाकण ठेवून 10 मिनिट असंच राहू देते. 10 मिनिटानंतर पीठ छान मुरलेलं आहे. या पिठाचे असे गोल गोळे करून घ्यायचे. असा गोळा घेऊन त्याला हातावर असं गोल करायचं. असे सर्व गोल गोळे बनवून घेतले. गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आल्यावरच त्यात गोळे सोडायचे. पाण्याला उकळी आली आहे. त्यात एक एक गोळा सोडते. हळूहळू सोडायचा. 1 मिनिटांनी असे थोडं फिरवून घ्या. नंतर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट मीडियम फ्लेमवर होऊ देते. 7 ते 8 मिनिटानंतर बघा पाण्यावर तरंगत आहे. हलके झाले आहे. असे पाण्यावर आले की समजायचं शिजले आहे. लहान आकाराचे गोळे केले त्यामुळे लवकर शिजले. मोठे असेल तर 2-3 मिनिट जास्त शिजू द्यायचे. गॅसची फ्लेम बंद करते. गॅसची फ्लेम बंद केल्यावरही बघा पाण्यावर तरंगत आहे. याला काढून घेते. हे शिजल्यावर याचा आकारही थोडा मोठा होतो. हे थंड होऊ देते. पूर्णपणे थंड झाल्यावरच बट्टी तळायच्या. थंड झालेल्या आहे. कट करून घेते. बघा कट केल्यावरच लक्षात येते तळल्यावर किती खुसखुशीत होईल. मी या आकारात कट करते. अशा सर्व कट करून घेतल्या. तळून घेते. तेल गरम करायला ठेवलं आहे. तेलामध्ये हळूवार सोडायच्या. मीडियम फ्लेमवर तळायच्या. असा सोनेरी रंग येईपर्यंत तळायच्या. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लाईक करा. रेसिपी शेअर करा. अशा सर्व बट्टी तळून घेते. मोठ्यांबरोबर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशा खुसखुशीत बट्टी बनते. बट्टीसोबत लागणारं वरण बनवू. त्याच कढईमध्ये उरलेलं तेल काढून फोडणीला पाहिजे तेवढं तेल घेते. मोहरी, जिरं, कापलेला कांदा, 2 हिरवी मिरची, कांदा परतून घेते. हळद, 1 चमचा मिरची पावडर, फोडणीला थोडी हिरवी मेथी, यामध्ये शिजविलेलं वरण, तुरीची डाळ मी आधी शिजवून घेतली, चवीनुसार मीठ, उकळी आल्यावर धुवून कापलेली कोथिंबीर, अर्धा मिनिट होऊ द्यायचं. पाणी टाकायचं असेल तर ज्या पाण्यामध्ये बट्टी शिजवून घेतली तेच गरम पाणी टाकायचं. बट्टीसोबत लागणारं वरण तयार आहे. असा मस्त विदर्भ पद्धतीचा खुसखुशीत दाल बट्टीचा जेवणाचा खास बेत. एकदा करून बघा. इतका छान बनतो. नेहमी याच पद्धतीने कराल. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.